चंदगडच्या कोवाडमध्ये तरुणांच्या विवाहासंबंधी व्यथा मांडणाऱ्या बॅनरची जोरदार चर्चा। चंदगडच्या कोवाड गावात लागलेल्या एका बॅनरची चर्चा पंचक्रोशीत आहे आणि याचं कारण म्हणजे हे बॅनर तरुणांच्या विवाहासंबंधी व्यथा मांडणारे आहेत। काही अज्ञातांनी या गावात लावलेल्या बॅनरवरून कोवाड गावच्या तरुणांची लग्न ठरवण्यात का असा प्रश्न विचारला आहे। बाजारपेठेत लावलेल्या या फलकावर गावातील दुरावस्थेवर उपरोधिक टोला लगावण्यात आला आहे। गावात रस्ते खराब आहेत, पाण्याचा पत्ता नाही, कचऱ्याचे ढीग साचले आहेत। अशा परिस्थितीत आमच्या मुलांना मुली कोण देणार असा सवाल या फलकाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे। रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे परिणामी उपवर मुलांची लग्न जमवण्यात अडचणी येत असल्याची भावना बॅनरमधून व्यक्त करण्यात आली। हा बॅनर कोणी लावला याबाबत माहिती नाही, मात्र समाजातला एक महत्त्वाचा विषय मांडणारा बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे। नमस्कार, आपण कोवाड बाजारपेठेजवळ उभे आहे। कोवाड म्हणजे चंदगड तालुक्यातील नावाजलेली बाजारपेठ। आता बाजारपेठेत बघितला तर आपण सामाजिक कार्य करताना कोवाड बाजारपेठेत कोवाड गावात सामाजिक प्रश्न ऐरणीवर आलेले दिसतात। तर गावात पाण्याची सोय नाही, सोय नाही म्हटलं तर अशुद्ध पाणी पुरवठा होतो आहे। कचऱ्याचं प्रमाण भरपूर झालेलं आहे, कचऱ्याचं नियोजन नाही, सांडपाण्याचं नियोजन नाही, रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत। बोर्ड बघितला ना तर कोवाडमधले कमीत कमी 200-250 पोरांची लग्न जमायचं मुश्किल झालं आहे। हा प्रश्न तात्काळ प्रशासनाने लक्ष घालून दूर करावा, अन्यथा ज्या पोरांची लग्न होत नाही आहेत ती पोरं जिल्हा प्रशासनासमोर आल्याशिवाय राहणार नाहीत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, कोल्हापूर।